आणि एक मोठी बातमी येते। एसआरए घोटाळा प्रकरणातील लाच म्हणून मिळालेले 40 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वीकारायला मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय। आमदार बच्चू कडू यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या एसआरए घोटाळा प्रकरणात लवकरच बैठक बोलवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, नम्रता, विक्रोळी पार्कचं जे एसआरए घोटाळे प्रकरण आहे हे 40 लाखाची लाच जेव्हा संदीप येवले समोर घेऊन आले आणि त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला हे जे पैसे आहेत हे देऊ केले, त्यावेळेस हे सगळं प्रकरण समोर आलं। आज विविध पक्षाच्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या, यामध्ये राज ठाकरेंचा समावेश आहे, प्रकाश आंबेडकरांचा समावेश आहे, त्याचबरोबर आमदार बच्चू कडू यांचीही त्यांनी भेट घेतली आणि या भेटीनंतर आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधला आणि या सगळ्या प्रकरणाचा उल्लेख केला। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की याबाबत एक गंभीर दखल घेतली गेलेली आहे आणि लवकरच या संदर्भात आपण बैठक लावणार आहोत। मात्र ही जी रक्कम आहे ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वीकारू शकत नाहीत, कारण ही लाच दिलेले पैसे आहेत आणि याची निश्चितच चौकशी केली जाईल। नम्रता, ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।